नमस्कार मित्रांनो, मी मोतीलाल सुतार, राजकीय विश्लेषक. मी आपले आवाज 55 न्यूज या यूट्यूब चॅनलतर्फे आपले सहर्ष स्वागत करीत आहे. राज्यामध्ये निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. त्यातच सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील राजकीय परिस्थिती काय आहे यावर मी एक 8 दिवसापूर्वी व्हिडिओ तयार केला होता व त्या व्हिडिओचं एक टायटल होतं, थंबनेल होतं की माननीय आमदार बबनराव शिंदे यांना हलक्यात घेऊन अभिजित पाटील यांनी राजकीय हवेत उडवू नये असं एक त्याचं थंबनेल होतं किंवा विषय होता. त्यावर मी आपल्याला संपूर्ण माढा तालुक्याची राजकीय परिस्थिती सध्याची काय आहे त्याबद्दल मी आकडेवारी सहित आपल्याला सांगितलं होतं. आणि आकडेवारी सहित सांगण्याचा माझा हाच उद्देश आहे की मी कुणाची तरी बाजू ओढतो किंवा कुणाची तरी बाजू घेतो हा त्यातील अर्थ नसावा याबद्दल मी सविस्तर सांगितलं होतं. आणि सविस्तर जवळजवळ 58 मिनिटाचा हा व्हिडिओ मी बनवलेला होता आणि तो सर्वांनी जवळजवळ 14-15 हजार लोकांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे. त्यामुळं तो संपूर्ण व्हिडिओ ज्यांनी पाहिला त्यांना मी मनापासून आभार मानतो त्यांचं मी. आणि आताचा सुद्धा व्हिडिओ की अतिशय सूक्ष्म अभ्यास करून की आज विजयापर्यंत कोण जाऊ शकतं आणि त्या विजयाचा अंतर किती असू शकतं याचा ओपिनियन मी पोल देणार आहे. आणि माझ्या आजच्या व्हिडिओत सुद्धा टायटल असा आहे की आकडेवारींचा खेळ ओपिनियन पोल ही टायटल देऊन मी आपल्यासमोर येत आहे. तरी मित्रांनो, माझा आवाज बसलेला आहे, मी थोडासा आजारी आहे, तरी सुद्धा मला समजून घ्या. आणि माझा व्हिडिओ तुम्ही ज्या पक्षांचे कार्यकर्ते आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील, शरद पवार राष्ट्रवादींचे असतील किंवा सर्व पक्षातील नेते मंडळींनी आणि राजकीय जे लोक आहेत आणि जे राजकीय कार्यकर्ते आहेत त्यांनी हा व्हिडिओ नक्की ऐकावा. कारण त्याचं कारण आहे की मी कुणाचीही बाजू घेत नाही. जे वस्तुस्थिती आहे ती मी सांगणार आहे. त्यातून तुम्ही विजय कुणाचा होईल आणि कसा होईल ही मी सांगणार आहे, तिथपर्यंत सांगणार आहे. परंतु तुम्ही ठरवायचं आहे. शेवटी ही निवडणूक जनतेनं हातात घेतलेली निवडणूक आहे. त्याच्यामुळं हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा. माझी विनंती आहे आपल्याला हा संपूर्ण व्हिडिओ पाहावा, म्हणजेच तुम्हाला त्यातून काय तर अर्थ घेता येईल की माढा तालुक्याच्या विधानसभेमध्ये कोण निवडून येईल किंवा परिवर्तन होईल का न होईल का, ही थोडे राजकीय गणित कशी आहेत ही मी तुम्हाला समजून सांगणार. पण विनंती आहे तुम्हाला की संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहा ही माझी विनंती आहे. तर आपण हा व्हिडिओ तयार करण्यापाठीमागचा उद्देश हाच आहे की जनता काय बोलते व जनतेची मूळ पूर्वीची आकडेवारी काय आहे, त्यातून काय आपल्याला खरं हे मोतीलाल सुतार हे राजकीय विश्लेषक सांगतात. आणि कुठल्याही कार्यकर्त्यांनी ह्या गोष्टीवर ह्या व्हिडिओवर नाराज होऊ नये. कारण का नाराज होणं म्हणजे ते एक मानसिक परिस्थिती आपल्या विचारांची चांगली नाही असं समजता येईल. त्यामुळं सर्व कार्यकर्त्यांना, सर्व नेते मंडळाला मी हेच सांगतो की सत्य परिस्थिती समजून घ्या आणि त्यातून तुम्ही काय अर्थ घ्यायचं ते घ्या किंवा काय निर्णय घ्यायचा ते घ्यावा. शेवटी निवडणुकी जनतेची असते. त्यामुळे मी आता जास्त वेळ तुमचा घेत नाही, संपूर्ण व्हिडिओ पहा. आणि आता मी तुम्हाला एक लॉजिक गणित सांगतो की 2014 साली आपल्याला थोडंसं मागं जावं लागेल. कारण त्याचं कारण काय की 2014 साली महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस 4 पक्ष वेगवेगळे लढले होते. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे वेगळे लढले होते. आणि इकडल्या बाजूला सुद्धा काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा वेगळा लढला होता. म्हणजे चौरंगी लढत झाली होती. त्यावेळेसची परिस्थिती आणि त्यावेळेस माढा तालुक्यातील विधानसभेचे काय गणित होतं हे तुम्हाला अगोदर पाहावे लागेल. आणि त्याच्या आधारे आता काय गणित होणार मी आपल्याला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहावा ही माझी विनंती आहे. कुणी नाराज होऊ नये का. आणि तुम्हाला निकालच पाहिजे असेल किंवा थोडंसं एक आपल्या तर्क कुठपर्यंत पोचतो हे ऐकायचं असेल तर आपल्याला संपूर्ण व्हिडिओ पाहावा ही माझी विनंती आहे. तरी मी 2014 सालची राजकीय परिस्थिती किंवा आकडेवारी काय होती आणि त्या आकडेवारीनुसार आज काय परिस्थिती होणार आहे हे मी सांगणार आहे. तर 2014 साली जी विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेस
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्यातर्फे माननीय आमदार बबनराव शिंदे हे साहेब उभे राहिले होते। 2 नंबरला कल्याणराव काळे हे 42 गावाच्या गावातूनच त्यांचं नेतृत्व म्हणून त्याने काँग्रेस ह्या तिकिटावर उभा राहिले होते। त्यावेळी तिसरे उमेदवार जे होते ते दादासाहेब साठे हे भाजप पुरस्कृत होते आणि चौथे उमेदवार शिवसेनेतर्फे उभे राहिले होते ते माननीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर। अशी चौरंगी लढत झाली होती। मग चौरंगी लढत झाल्यानंतर त्यावेळेस 4 पक्षाचे 4 उमेदवार उभे राहिले होते। चौरंगी लढतीत एक 2014 साली विधानसभेला काय गणित झालं होतं हे आपण अगोदर समजून घेऊया। तर माढा तालुक्यातील 78 गावामध्ये बबनराव शिंदे साहेबांना आमदार साहेबांना 62,042 ही मतं पडली होती। बघा, त्याची टक्केवारी 51.92 होती। कल्याणराव काळे यांना 14,213 मतं पडली होती, त्याची टक्केवारी 11.90 होती। प्राध्यापक शिवाजीराव सावंत शिवसेनेतर्फे उभारले होते, त्यावेळेस त्यांना 25,875 मते पडली होती, त्याची टक्केवारी 21.66 होती। व दादासाहेब साठे भाजप पुरस्कृत त्यांना 10,666 मतं पडली होती, त्याची टक्केवारी 8.93 होती। व या व्यतिरिक्त जे छोटे छोटे उमेदवार असतील त्यांना 8.93% मतं पडली होती आणि म्हणजे त्याची टक्केवारी 5.66। असं माढा तालुक्यातील 78 गावामध्ये 1,19,484 मतांची बेरीज झाली होती। त्यावेळेस बबनराव शिंदे यांचा माढा तालुक्यातील एक साधारणतः 11,288चा लीड होता। नंतर आपण 42 गावात 2014 साली काय परिस्थिती होती ते आपण सांगू। बबनराव शिंदे साहेबांना आमदार साहेबांना 26,533 मतं पंढरपूर तालुक्यातील 42 गावामध्ये मिळालेली होती, त्याची टक्केवारी 34.92% होती। कल्याणराव काळे यांना 35,411 मते पडली होती, त्यावेळेस त्यांना 46.61 अशी मतं पडली होती। शिवाजीराव सावंत यांना 8,698 मतं पडली होती, त्याची टक्केवारी 11.45 आहे। व दादासाहेब साठे यांना 42 गावामध्ये फक्त 1,490 मतं पडली होती, त्याची टक्केवारी 1.96 होती। व इतरांना 3,842 अशी मतं पडली होती। असं 75,974 मतं पोलिंग झाली होती। आता माळशिरस तालुक्यातील 14 गावांचा आपण विचार करूयात की माळशिरस तालुक्यामध्ये बबनराव शिंदे यांना 8,095 मते मिळालेली होती, त्याची टक्केवारी 27.75 होती। कल्याणराव काळे यांना 12,232 मतं पडली होती, त्याची टक्केवारी 41.93 होती। व शिवाजीराव सावंत सरांना 5,854 मतं पडली होती, त्याची टक्केवारी होती 20.07। व दादासाहेब साठे यांना 1,855 मतं 14 गावामध्ये मिळाली होती, तिची टक्केवारी होती 6.36। व इतरांना 1,134 मतं पडली होती, तिची टक्केवारी 3.89। असं 29,170 अशी मतं पोलिंग झाली होती। तर आपण माढा विधानसभा मतदारसंघात एकूण बबनराव शिंदे साहेबांना किती मतं पडली होती तर 96,670 मतं बबनराव शिंदे साहेबांना पडली होती, त्याची टक्केवारी एकूण 43.04 होती। कल्याणराव काळे यांना काँग्रेसचे त्यांना 61,856 मतं पडली होती, त्याची टक्केवारी 27.54% होती। शिवाजीराव सावंत सरांना एकूण माढा तालुक्यातील 134 गावामध्ये 40,427 अशी मतं पडली होती, त्याची टक्केवारी होती 18% होती। व दादासाहेब साठे यांना एकूण मतं पडली होती 14,011, त्याची टक्केवारी एकूण 6.24 होती। व इतर मतदान हे 11,664 मतं पडली होती,
त्याची टक्केवारी 5.19. असं एकूण 2014 साली 2,24,628 मतांचं पोलिंग झालं होतं. आणि आपण असं बघितलं तर शिंदे साहेबांना म्हणजे आमदार साहेबांना एकूण मतं किती पडली होती तर 96,670 मतं. त्याची टक्केवारी 44.4 होती. त्यातून 2 नंबरचे उमेदवार कल्याणराव काळे यांची मतं होती 61,856. त्याची टक्केवारी 27.54 होती. तर त्यातून वजा केल्यानंतर बबनराव शिंदे साहेब हे 2014 साली 34,814 मताने विजयी झाले होते. परंतु आपण असं गणित केलं की विरोधक किती आहेत तर ती बी आपण बघू की त्यावेळेस जर दुरंगी लढत झाली असती तर काय अवस्था झाली असती हे आपण पाहूयात. त्यावेळेस कल्याणराव काळे यांना 61,856 मतं पडली. सावंत सरांना 40,427 अशी मतं पडली होती व दादासाहेब साठे यांना 14,011 मतं पडली होती. या तिघांची जर बेरीज केली तर 1,16,294 इतकी मतं त्यावेळेस होत होती. आणि बबनराव शिंदेची मतं 96,670 मतं अशी होती. जर वजा केली तर जवळजवळ 16, 17, 18 हजाराचा लीड हा बबनराव शिंदे साहेबावर पडला असता. आणि दुरंगी लढतीत कोण विजय होतं कोण झालं असतं हे आपण तुम्हाला समजते काय त्याचं नाही. परंतु हा एक महत्त्वाचा भाग आहे की 2014 साली बबनराव शिंदे साहेबांच्या पाठीमागं माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांची शक्ती असून सुद्धा दुरंगी झाली असती तरी 17-18 हजारानं विरोधकांचं शीट निवडून आलं असतं. म्हणजे विरोधकांची शक्ती फार मोठी या माढा विधानसभा मतदारसंघामध्ये आहे हे यातून समजलं जातं. मग एवढी मोठी शक्ती विरोधकाची असताना सुद्धा बबनराव शिंदे विजय झाले. कशामुळे झाले तरी दुरंगी चौरंगी अशा तिरंगी चौरंगी लढती झाल्या की बबनराव शिंदे निवडण्यात येतात हा इतिहास आहे. त्यावेळेस दुरंगी लढत झाल्या चौरंगी झाले ठीक आहे निवडून द्या. परंतु शरद पवारांची ताकद असून सुद्धा ह्या मतदारसंघामध्ये एक विरोधकाची लाट निर्माण होऊ शकते हे यातून सिद्ध होत आहे. तरी आजची परिस्थिती पहा काय आहे की बबनराव शिंदे साहेबांच्या पाठीमागे शरद पवारांची शक्ती नाही आणि विरोधकाच्या मागे शरद पवार साहेबांची शक्ती आहे. हा मोठा फरक ह्या निवडणुकीमध्ये जमा झाला पाहिजे. त्यातच बबनराव शिंदेंची एकूण स्वतःच्या ताकदीची 140, 135, 132 म्हणजे 1 लाखाच्या पुढे मतं होती शरद पवार सोबत असताना. परंतु आज त्यांची मतं जवळजवळ 25.16% मतं म्हणजे 56,668 मतं ही बबनराव शिंदेची हक्काची मतं फुटलेली आहेत. हा विचार इथं प्रामुख्याने सर्व पक्षाने केला पाहिजे. मग ती फुटलेली मतं कुणाची होती तर विरोधकांची होती. विरोधक म्हणजे कोण तर धनाजीराव साठे साहेबांची त्यात मतं होती. शिवाजीराव सावंत सरांची मतं होती. शिवसेनेची मतदान होती त्याच्यामध्ये धरलं जातं. शेतकरी कामगार पक्षांचं सुद्धा वर्चस्व ह्या तालुक्यामध्ये आहे गुप्त आहे ते कोणाला समजत नाही. ती मतं होती. मग यातून आता बबनराव शिंदे साहेबांना जमा काय झाले त्यांची झालेली तूट त्यांनी भरून काढली का तर आपण गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की साधारणतः 53,305 मताचा त्यांच्यावर मूळ लीड आहे मतांचा. त्यांची मतं फुटलेली अधिक पिपणीला एक चिन्ह होतं त्याला गेलेली 13,293 मतं सुद्धा त्यांची फुटलेली आहेत. म्हणजे असं जवळजवळ 66,366 मतं जवळजवळ बबनराव शिंदे साहेबांची फुटलेली आहेत. त्याची भर आता त्याने काढली का तर माझ्या अभ्यासातून मी तुम्हाला एक आठवड्यापूर्वी सांगितलं होतं की त्यातील साधारणतः धनाजीराव साठेंची मतं वजा करून किंवा संभाव्यतेची मतं किती आहेत हे मी सांगून आपल्याला कॅल्क्युलेशन सांगितलं होतं. आणि बबनराव शिंदे साहेबावर त्यावेळेस 31,158 मतं त्यांच्याकडे अजून त्यांच्यावर लीड आहे असं मी त्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं.
मग तो लीड त्याने कमी केला का वाढला, किंवा विरोधकांना अजून काय गणित वाढवायसाठी जुळलं का? तर हे महत्त्वाचं गणित मी आपल्याला आज सांगत आहे. हे झाली 2014 सालची निवडणूक. आणि 2014 साली सुद्धा 2,24,628 मतं पोलिंग झाली होती. आणि चालू लोकसभा 2024ला सुद्धा साधारणतः 2,24,454 मतं पोल झालेला आहे. म्हणजे साधारणतः त्याचा मेळ कसा लागतोय किंवा लोकांची मनस्थिती काय आहे हीच मी ह्या व्हिडिओतून सांगत आहे. तर आता बबनराव शिंदे साहेबांची जी मतं फुटलेली आहेत ती मतं कोणाच्या मालकीची आहेत, ती कुठं दडलेली आहेत, किंवा पवार साहेबाच्या पंखाखाली ती सुरक्षित आहेत का, याचा विचार सर्वांनी केला पाहिजे. कारण का पवार साहेब महाराष्ट्रातील प्रत्येक उमेदवार जिंकण्यासाठीच ते प्रयत्न करतात आणि तशी त्यांनी फिल्डिंग लावलेली आहे. मग माड्यातील त्यांचा उमेदवार पडेल का याची काळजी नक्कीच ते घेत आहेत. त्यामुळे सर्वांनी ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. मग त्या मतापैकी शिवाजीराव सावंतकडे किती मतं गेलेत मी गेल्या वेळेस सांगितलं होतं की माढा तालुक्यातील जवळजवळ 45,000 मतं आहेत. त्यापैकी धनाजीराव साठेंकडे काय शिल्लक आहेत आणि सावंत सरांकडे काय शिल्लक आहेत. तर सावंत सर नेहमी बोलतात, माझे मित्र आहेत चांगले सावंत सर, परंतु मला हे वास्तव सांगू वाटतं सरांना की तुम्ही 74,000 मतं माझी गोखता, ही चुकीच आहे. कार्यकर्त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की सत्य आहे ते आकडेवारी सांगावी. पण सावंत सरांना मी एवढी विनंती करतो की आपण 74,000 मतं आहेत म्हणता, परंतु सर एक तुम्हाला सांगतो की 2014 साली तुम्ही 2009 साली तुम्ही निवडणुकीला उभे राहिलात. 2009 त्यावेळेस शिवाजी सावंत सरांना 47,055 मतं पडली होती. त्याची टक्केवारी 26.15 आहे. सर 2014 साली सर शिवसेनेतर्फे उभारले त्यावेळेस सरांना 40,616 मतं पडली होती. त्याची टक्केवारी 18.20 आहे. आणि 2019 साली सरांच्या पाठिंब्याने संजय बाबा कोकाटे हे उभे राहिले होते. त्यावेळेस त्यांना 74,328 मतं पडली. त्याची टक्केवारी 32.13% आहे. मग ते सरांचे जे काय अनुयायी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांनी हे समजून घ्यावं, आकडेवारी समजून घ्यावी. तेव्हा सरांना आपल्याला किती पडली होती? 2009 साली 43,000 मतं पडली, पण ती संपूर्ण तालुक्यातील आहेत. विधानसभा मतदारसंघातील 134 गावांची आहेत. आणि 2014 साली पडली ती मतं 40,616 134 गावातील आहेत. आणि 2019ला जी पडली संजय बाबा कोकाटे साहेबांना ते मतं 74. मग 74,000 मतामध्ये मग 9 साली 47 पडले, 14 साली कमी झाले 40,000 पडले, आणि 19ला का वाढले? तर 19ला दुरंगी लढत असल्यामुळं विरोधकाची मतं सावंत सरांनाच पडली ना. म्हणजे दुरंगीत तिसरं कोणी नव्हतं, कोणाला टाकायची मतं असा प्रश्न निर्माण होतो. त्यावेळेस ह्या 74,000मध्ये साठे साहेबांची सुद्धा मतं त्यात आहेत, शेतकरी कामगार पक्षांची मतं आहेत, शिवसेनेची मतं आहेत, बबनराव शिंदेला विरोध करणारी मतं आहेत. असे निगेटिव्ह वोटिंग असतं. हे समजून घ्यावं म्हणतोय सरांनी, किंवा सरांच्या जे काय कार्यकर्ते आहेत त्यांनी वास्तवता स्वीकारावी, कुणीही त्याचा राग मानू नये, ही माझी विनंती आहे सगळ्यांना. तर मग आता आजची पोझिशन काय झालेली आहे की बबनराव शिंदेंना गेल्या वेळेस मी सांगितलं होतं 31,158 मतं त्यांना माझ्या अभ्यासातून लीड होता, म्हणजे त्यांच्यावर होता विरोधकाचा. परंतु आज शिवाजीराव सावंत तेही 5 कारखान्याचे मालक आहेत, त्यांचे राजकीय वर्चस्व या तालुक्यात आहे. परंतु आज त्यांची माढा तालुक्यातील परिस्थिती, म्हणजे मूळ माढा तालुक्यातील 78 गावामध्ये सरांची परिस्थिती किंवा सरांचं एक मतदान किती आहे आपण पाहायचं आहे. आपण तालुक्यातील मतदान त्यांचं बघितलं किती आहे ते, परंतु माढा तालुक्यात त्यांची मतं केली आहेत, ह्याचा आपण शोध घेऊयात. की आज बबनराव शिंदेंना त्यांची 19.16% मतं फुटलेली आहेत. त्या मतातून त्यांना काय अजून जमेला काय झालं का नाही मला माहिती नाही. किती मतं आहेत त्यांची गेलेली आहेत, पण त्यांनी परत मिळवलेत का ही आम्हाला काय माहिती नाही. परंतु जमेला मात्र शिवाजीराव सावंत सरांनी त्यांना पाठिंबा दिलेला असल्यामुळं सरांची मतं दादांना त्यांच्या विजयासाठी पूरक ठरतील का किंवा ती मत आहेत का हे मला आज नेमकं सांगायचं आहे.
तरी माढा तालुक्यातील 78 गावांमध्ये एकूण सरांना किती मतदान आहे, तर त्याचं मी थोडं कॅल्क्युलेशन करतो. तर 2009 साली सरांना माढा तालुक्यातील 78 गावांमध्ये किती मतदान होतं? एकूण पडलं 47,055 134 गावामध्ये. परंतु माढा तालुक्यातील 78 गावांमध्ये सरांना किती मतदान पडलं? तर 29,079 मतं पडली सरांना. त्यावेळी 16.16% मतं त्यांना पडली. 2014 साली सरांना माढा तालुक्यातील 78 गावांमध्ये 26,500 अशी मतं पडली. त्याची टक्केवारी 11.87% होती. व 2019 साली संजय बाबा कोकाटे उभारले होते. त्यावेळेस माढा तालुक्यातील संजय बाबा कोकाट्यांना किती मतं पडली? तर 41,885 मतं पडली. त्याची टक्केवारी 18.44. इथं तुम्हाला वाढलेली दिसत, परंतु त्याच्यामध्ये धनाजीराव साठे यांची मतं, निगेटिव्ह वोटिंग आहे, शेतकरी कामगार पक्षाच्या, शिवसेना मतदान, ही सगळं असल्यामुळं साधारण सरांची मतदान टक्केवारी ही 16.62% मतं सरांना नेहमी पडतात. हे चांगल्या राजकीय अभ्यासातून मी आपल्याला बोलतोय की सरांना माढा तालुक्यातील एकूण जी 78 गावं आहेत त्या गावामध्ये सरांचं मतदान ही फिक्स किंवा सरांना मानणारं ही 21,233 मतं आहेत. आणि म्हणजे 78 गावामध्ये 21,233 मतं आहेत. मग आज सरांनी बबनराव शिंदेंना पाठिंबा दिलेला आहे. मग सरांची मतं दादांकडे आली तर दादांचा विजय सुखरूप होईल का, याचा अभ्यास जनतेने करायचा आहे. सरांची मतं एकूण किती आहेत ती मी तुम्हाला सांगितलं. पंढरपूर तालुक्यात त्यांची 3.90% मतं आहेत. माळशिरसमध्ये 2.62% मतं आहेत. आज ही मतं विरोधकाची बबनराव शिंदेला विरोध म्हणून करतील का सरांचे पाठिंबा घेतील हा प्रश्न वेगळा आहे. परंतु मी फक्त माढा तालुक्यातील मतांचा फक्त अभ्यास सांगणार आहे. आणि तेवढी मतं बबनराव शिंदे साहेबांना जर डायव्हर्ट झाली तर बबनराव शिंदेला विजयासाठी अजून किती मतं कमी पडतील किंवा काय गॅप राहतो, किंवा बबनराव शिंदे साहेबांनी म्हणजेच रणजित शिंदे साहेबांनी त्यासाठी काय व्यूहरचना करायला पाहिजे किंवा काय आखणी करायला पाहिजे ही त्यांनी केली पाहिजे. परंतु सरांचा इफेक्ट दादावर किती होतो हे मला सांगायचं आहे. म्हणून जरी सर 74,000 मतं घोकत असली तर मग ती स्वतः उभा राहायला पाहिजे होती त्यांनी. परंतु मी प्रामाणिकपणानं सांगतो की सरांची मतं ह्या माढा तालुक्यात त्यांना मानणारी 21,233 मतं आहेत. त्यापैकी मराठा समाजाची मतं त्यामध्ये 21 एवढ्या मतामध्ये किती आहेत? मराठा आरक्षणाचा त्याचा काय उपयोग होईल का, किंवा त्या मतामध्ये मुस्लिम समाजाची किती मतं आहेत, अल्पसंख्याकाची मतं किती आहेत आणि मूळ शेतकऱ्यांची मतं किती आहेत याचा विचार होईल पुढील भविष्य काळात. आज मला सांगायचं आहे की एक शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याला जर आपण तुझ्या घरात 5 मतं आहेत, मी 1,000 मतं तुला एका मताला 1,000 रुपये देतो, तू मला मतदान कर म्हणलं तर तो म्हणेल की 5,000 मला मिळते मी मतदान करीन. परंतु त्या शेतकऱ्याचा जर 200 टन ऊस एखाद्या कारखान्याला जातोय आणि तो कारखानदार जर 3,500 रुपये भाव देत असेल तर त्या 200 टनाचा हिशेब हा 2 लाख त्याला त्या शेतकऱ्याला मिळणार आहेत. त्यावेळी तो शेतकरी काय विचार करेल की मला 2 लाख मिळणार आहेत, 2 लाख भागिले 5 मतं माझी घरातली तर मला 40,000 रुपये एका मताला मिळणार आहेत. तर मला ह्या 1,000 रुपये घेऊन माझा काय उपयोग होणार आहे? तर तो शेतकरी कोणाला मतदान देईल ती जनतेने विचार करायचा. याचा अर्थ मला सांगायचं आहे की शेतकऱ्याची मतं, ऊसदारांची मतं ही सरांकडे जरी तटलेली असली तर ती मतं कोणाकडे जातील हाही विचार जनतेने करायचा, मी करायचा नाही. पण एक उदाहरण दिलं मी की अशा पद्धतीने जर शेतकऱ्यांनी विचार केला तर आपल्याला 40,000 रुपये एका मताला मिळतात ऊस पाठवल्यानंतर. तर शेतकऱ्यांची मतं, मराठा आरक्षणाची मतं, मुस्लिमांची मतं, अल्पसंख्याकांची मतं, निगेटिव्ह मतं, बबनराव शिंदेला कायमस्वरूपी 30 वर्ष झालं विरोध करणारी मतं, ही मतं कुठं जातील ह्याचा विचार आपण केला पाहिजे. तर
शेवटी जनता काय करणार आहे ती मलाही माहिती नाही, तुम्हालाही माहिती नाही. कारण संपूर्ण राज्यातील निवडणूक ही कार्यकर्त्यावर निर्माण झालेली आहे. भारतीय जनता पार्टीला किती प्रयत्न करावा लागतोय आणि महाविकास आघाडीला किती प्रयत्न करावा लागतोय हे शोधायचं काम आहे. मी महाराष्ट्र राज्यांचा ओपिनियन पोल दिला. मी महाराष्ट्र राज्याचे 2 ओपिनियन पोल माझ्या सध्या यूट्यूब चॅनलला चालू आहेत. 3रा पोल उद्या परवा दिवशी मी राज्यांचा देत आहे. तरी पुढारी म्हणणाऱ्या ज्या व्यक्तीकडे आहेत ती मतं त्यांच्याकडे राहिलेली नाहीत. हा महाराष्ट्रातला एक ट्रेड आहे. म्हणजे काय ती माढा तालुक्यातला म्हणून सांगत नाही, तरी जनतेने घेतलेली निवडणूक पुढाऱ्यांच्या मागं आहे का नाही सर्वसामान्याला कळते. तरी मला यातून सांगायचे किंवा की बबनराव शिंदे साहेबांना 19.16% मतं त्यांना म्हणजे गेलेली होती, ती परत आणले का नाही मला माहिती नाही. परंतु शिवाजीराव सावंतची विरोधकाची मतं त्यांनी आता घेतलेली आहे. मग ह्या दोन्ही गोष्टीचा ताळमेळ लावला तर गेल्या वेळेस मी सांगितलं की 31,158 मतं साधारणतः माझ्या अभ्यासाप्रमाणे, बरं का, मी काय जास्त सांगत नाही, माझं जी गणितिक क्रिया आहे त्या गणितिक क्रियेत मी सांगितलं होतं की 31,158 मतं बबनराव शिंदे साहेबांना अजून कमी आहे त्यांच्या विजयासाठी. त्यांनी जर ती राखली तर त्यांचा मार्ग सुखकर होईल आणि विरोधकांनी ती मतं 31,000 तेवढी त्यांच्याकडे राखली तर त्यांचा मार्ग सुखकर होईल. पण सरामुळं काय परिणाम होतो आणि सर्वात महत्त्वाचं की स्वतःला मतं देताना लोक मतं देत असतात, परंतु तीच मतं आपण दुसऱ्याला जर सांगितलं ह्याला दे तर मतदान हे फिरत नसतं. ही वेळोवेळी झालेल्या घटनेतून मी सांगतोय. त्यामुळं पंढरपूर तालुक्यातली सरांची मतं किती टक्के फिरतील ही मला माहीत नाही. माळशिरसमधली किती फिरतील मला माहीत नाही. परंतु माढा तालुक्यातील सरांचं जे ओरिजिनल मतदान आहे 21,233 त्यातलं ऑलरेडी मतदान ही 6,233 निंबाळकर साहेबांना गेलेलं आहे, हे ध्यानात ठेवा. मला सांगा, सर जर म्हणतात की माझे 74,000 मतदान आहेत, बबनराव शिंदे म्हणतात की माझी मतं 1,00,000 आहेत, मग विधानसभेची एवढी 1-1.5 लाख पाऊण 2 लाख दोघांची मिळून मतं होती. कारण लोकसभा 2024च्या निवडणुकीमध्ये शिवाजीराव सावंत आणि बबनराव शिंदे यांनी महायुतीचंच काम केलंय ना. मग दोघांची मतं जर आपण निंबाळकर साहेबांना पडली असती तर 2.25 लाख मतं पडली असती. मग दोघांची मतं आम्ही दिले म्हणतात, मग किती मतं पडली तर फक्त 70,000 मतं पडली. मग बाकीची मतं कुठे गेली हा विचार सर्वांनी काय केला पाहिजे. उगी काहीतरी बोलण्यात काय अर्थ नाही. त्याच्यामुळं आता आपण मूळ विषयाला येऊ की सरांचं योगदान ही माढा तालुक्यातील 21,233 मताचं आहे. त्यापैकी 6,233 मतं माझ्या अभ्यासाप्रमाणे फक्त खासदार निंबाळकर साहेबांना गेलेले आहेत, जास्त गेलेले नाहीत. आणि बाकीची सरांची मतं ही धैर्यशील मोहिते पाटलांना तुतारीलाच गेलेली आहेत. त्याच्याविषयी आकडेवर जुळत नाही ना. आकड्यावर कशी जुळवायची? माझी एवढी मतं सांगतं, कोण तेवढी मतं सांगतं, परंतु आकड्यावर ही जुळली पाहिजे. पोलिंग किती झालं, संभाव्य पोलिंग किती होतं, पोलिंग किती झालं किंवा यांना किती, सगळ्यांचा मेळ लागला तरच ती आकड्यावर सिद्ध होती ना. उगो काहीतरी अंदाजे सांगून का उपयोग होत नाही. तर मला सांगण्याचा सारांश एवढाच आहे की बबनराव शिंदे साहेबांची 25.16 मतं म्हणजे गेल्या वेळेस लोकसभा 2024 साली जी डायव्हर्ट झालेली आहेत विरोधकाकडे, त्यातील बबनराव शिंदे साहेबांनी किती मिळवली आणि शिवाजीराव सावंत साहेबांची किती मतं त्यांना संभाव्य जातात. मी अंदाजे सांगतो बरं का, की माझ्या अंदाजानुसार एक 60% जर आपण धरली त्यातील मतं तर साधारणतः 12,742 मतं आपण पकडूयात, म्हणजे दादांना जमे जातील. किंवा आपण जास्तीत जास्त 15,000 मतं धरूयात त्यांची, त्याच्यापेक्षा जातील किंवा गेले तर माझं त्यात का दुमत नाही. परंतु एक आपण अंदाजे बेस करूया की साधारणतः 15,000 मतं गेलेले आहेत, जातील. आणि पूर्वी निंबाळकर साहेबांना 6,233 मतं त्यांची ऑलरेडी गेलेलीच आहेत. म्हणजे बबनराव शिंदेला जी निंबाळकर साहेबांना जी मतं पडली 68,173 मतं लोकसभेला, त्यातही शिवाजीराव सावंतचा काहीतरी सहभाग आहे ना. तर तो आहे म्हणतात
मग विरोधकाकडे कुठली मतं आली, तर माझ्या अभ्यासानुसार मी काढलेलं गणित आहे की 6233 मतं शिवाजीराव सावंत सरांची निंबाळकर साहेबांना गेली, पण बाकीची 15,000 मतं हे धैर्यशील मोहिते पाटलांनाच गेली, असं माझं कॅल्क्युलेशन निघतं. आता ज्याचा त्याचा अभ्यास वेगळा असतो, ज्याचा त्याचा अभ्यास करण्याची पद्धती वेगळी असते, पण मी थोडंसं माझं नेहमी गणित असतं की कोणाचीही बाजू ओढायची नाही, सत्य परिस्थितीवर सर्वांना सांगायचं, हा माझा त्यातून मतलब असतो. तरी साधारणतः आपण 15,000 जर मतं आपण विरोधाकडे गेली शिवाजीराव सावंतची, तर बबनराव शिंदे साहेबांना गेल्या वेळेचा लीड होता 31,158. त्यातून आपण 15,000 माझ्या अभ्यासानुसार बरं का जास्त गेले. बबनराव शिंदेचा विजय झाला म्हणजे मला त्याच्यात काय घेणं देणं नाही, किंवा अभिजित पाटलांचा विजय झाला मला त्याच्यात काय घेणं देणं नाही, परंतु सर्व लोकांची संभ्रमावस्था जी असते की उगाचच ही निवडून येईल ती निवडून येईल, कार्यकर्ते नाराज होते किंवा असं होतं, ही होऊ नये व सत्य परिस्थिती आपल्या समोर यावी, हाच माझा उद्देश त्यातला आहे. आणि ही माझ्या आकडेवारीनुसार मी तुम्हाला सांगतोय, ही काय बोगस कुठलं काय सांगत नाही. तरी माझा अभ्यास आहे किंवा सरांची 15,000 मतं दादांना सपोर्ट करतील. मग 31,158 मतं माझ्या अभ्यासातून राहिलेले आहेत. त्यातून 15,000 जर शिवाजी सावंत सरांची जर दादांना मदत झाली, तर साधारणतः अजूनही 16,158 मतं ही दादावर लीडची आहेत. मग या पुढील काळामध्ये शिवाजीराव सावंत सरांनी किती प्रयत्न करायचे आहेत किंवा बबनराव शिंदे साहेबांनी म्हणजेच रणजित भैया शिंदे यांनी किती प्रयत्न करायचे आहेत ही त्याने ठरवायचे. परंतु माझी आकडेवारी, माझा अभ्यास मी आपल्यासमोर ठेवत आहे. आता ती किती प्रयत्न करतील आणि अभिजित पाटील एक तगडे उमेदवार आहेत, ती किती प्रयत्न करतील हे जनतेने ठरवायचं आहे आता. परंतु माझा साधारणतः अभ्यास असा आहे की अजूनही बबनराव शिंदे साहेबांना 16,158 मताची गरज आहे त्यांच्या विजयासाठी, आणि अभिजित पाटलांना किती मताची गरज आहे, 16,158 मतं राखायची गरज आहे. ही दोघांनी उमेदवारांनी ठरवायचं आहे आणि जनतेला कुणाला न्याय द्यायचा आहे जनतेने ठरवलेलं आहे. मग यातून विजयाचं गणित मी गेल्या वेळेस म्हणलो होतो की बबनराव शिंदेने विजयाची एक सीमा आखून ठेवलेली आहे. ती सीमा किती मतापर्यंत आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे की साधारणतः आपण त्याचं कॅल्क्युलेशन केलेलं आहेच की बबनराव शिंदे म्हणजेच रणजित भैया, माझे सतत माझ्याकडून बबनराव शिंदे काय येते की 6 वेळा टर्मचे आमदार आहेत म्हणून येते बरं का, सॉरी. तर रणजित भैया शिंदे यांची एक विजयाची त्यांनी एक रेष आखून ठेवलेली आहे की आम्ही तिथपर्यंत पोचू शकतो, हे बी तुम्हाला मी सांगणार आहे. साधारणतः मी गेल्या वेळेस मतं किती होती, त्यात स्त्री पुरुष किती होतं आणि वाढलेली मतं किती आहे ती, ह्या सर्व गोष्टींचा विचार करून मी साधारणतः एक 70% मतदान जाईल असा एक अभ्यास केला आहे. प्रत्येक गावातलं मतदान किती टक्के होईल त्याचा बी अभ्यास करून मी एक संपूर्ण असा ओपिनियन पोल तयार केलेला आहे. संभाव्य मतदान किती, प्रत्येक गावात मतदान किती पडलेलं होतं किंवा ह्यावेळेस किती मतदान पडणार आहे याची टक्केवारी साधारणतः मी काढलेली आहे. तर ती साधारण 70% काढलेली आहे, त्याच्यापेक्षा जास्त होईल. साधारणतः 2,37,000 पर्यंत मतदान जाईल असा माझा अंदाज आहे. थोडे 4-5 हजार वाढू शकतं किंवा कमी होऊ शकतं, तो काय ते कोणी सांगितलं आहे. परंतु साधारणतः रणजित भैया शिंदे हे त्यांनी मतदानाची बाँड्री कितीपर्यंत आखली होती, तर माझ्या अभ्यासानुसार की 80,350 मताची रणजित शिंदे यांनी बाँड्री आखून ठेवलेली आहे. तो तिथं विजय जाईल असं मला वाटतं. त्याची टक्केवारी 33.77% आहे. आणि अभिजित पाटील यांची टक्केवारी मी गेल्या वेळेस आपल्याला सांगितलं होतं की ते नवीन उमेदवार आहेत, तरी त्याला एका मतापासून सुरू करायचं आहे आणि विजयाचा गणित त्यांना पार करायचं आहे म्हणून मी ते व्हिडिओ तयार केला होता. परंतु ते सुद्धा आता बऱ्याच पायऱ्या सोडून वरी गेलेले आहेत असं एकंदरीत वातावरणानुसार दिसतंय.
परंतु रणजितसिंह शिंदे यांनी एक 80,350ची बाउंड्री आखून ठेवली होती. परंतु त्याच्यामध्ये वाढ काय झाली सांगतो तुम्हाला, की शिवाजीराव सावंतची आपण त्याच्यामध्ये मतं पकडली पाहिजे. म्हणजे साधारणतः शिवाजीराव सावंतची माझ्या अभ्यासानुसार ती खरे असू शकत नाही, त्याच्याबद्दल तुम्ही कुठले मी खात्री देऊ शकत नाही. परंतु माझा अभ्यास मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही त्याचा अभ्यास करायचा आहे. पण सरांची मी एक साधारणतः 15,000 मतं त्यात कॅल्क्युलेट केलेली आहेत. म्हणजे 80,350ची अगोदर बाउंड्री आखली होती त्यांनी, ती बाउंड्री आता 15,000 त्यात वाढ झाली. 80-15 95,350 मतापर्यंत त्यांनी आता बाउंड्री आखलेली आहे. म्हणजे विजयाला मतं लागणार शिंदे साहेबांच्या अभ्यासाप्रमाणे 95,000 विरोधकांनी मतं मिळवलीच पाहिजे ती, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्या पुढे आता रणजित शिंदे हे किती मतं ॲड करतात, किंवा अभिजित पटेल अजून पूर्वीचे बबनराव शिंदे साहेबांची रणजित शिंदेची मतं 25.16% मतं गेली होती, ती परत मिळवतील का, हा त्यांचा एक अभ्यासाचा भाग आहे. तर साधारणतः 95,350ची बाउंड्री म्हणजे 95,000-96,000 मताची त्याने बाउंड्री आखून ठेवली आहे, तिथपर्यंत अभिजित पटेलला पोचलं पाहिजे, असं त्याचं गणित माझ्या आजच्या कॅल्क्युलेशनप्रमाणे निघत आहे. मग सरांची मदत बबनराव शिंदे साहेबांना आहे. परंतु मूळ अभ्यास असा आहे की बबनराव शिंदे साहेबांची जी हक्काची मतं होती 66,366 मते ही बबनराव शिंदे साहेबांची हक्काची मतं होती. ती परत गेलेली बबनराव शिंदे कशा पद्धतीने मिळवतात, तर त्या 66,000 मतामध्ये सावंत सरांची मतं होती, धनाजीराव साठे यांची मतं होती, शेतकरी कामगार पक्षांची मतं होती, शिवसेनेची मतं होती, इतर मुस्लिमांची होती, मराठा आरक्षणाची होती, इतर अल्पसंख्याकीची मतं होती. परंतु ती मतं आज कुठं आहेत, तेवढी मतं बबनराव शिंदे साहेबांनी कव्हर केलीत का. जर कव्हर सावंत सरांतर्फे जी काय मतं कव्हर केलेली आहेत ती आपण वगळून, ताईंना बी मतं राष्ट्रवादी पक्षांची त्यांची उमेदवारी चांगली आहे, त्यामुळे ती किती मतं घेतात ह्यातून मतं वजा करूनच मी 31,158 मतं गेल्या वेळेस काढली होती. आता सरांची मतं त्यातून वजा केली तर आजही 16,158 मतं बबनराव शिंदेवर लीड आहे ही मी सांगतोय. परंतु शरद पवार साहेबांकडं किंवा शरद पवार साहेबांना पाहणारी मतं, शरद पवार साहेबांच्या पंखाखाली दडलेली मतं, ही मतं राहिलेली आहेत असं मला वाटतं. मग ती सुद्धा मतं कशी काढून घ्यायची ही सावंत सरांनी आणि रणजितसिंह शिंदे यांनी ओळखलं पाहिजे गणित. ती आता कोण किती पळतं याच्यावर विजयाचा गणित होईल. पण माझ्या अभ्यासानुसार ही गणित 16,158 मताच्या फरकानं राहिलेलं आहे असं आजचं कॅल्क्युलेशन आहे. तरी अजून निवडणुकीला एक 7-8 दिवस टाईम आहे. त्या वेळेपर्यंत 16,158 मताचा लीड हे बबनराव शिंदे साहेब म्हणजे रणजित भैया शिंदे हे कमी करतील का, किंवा अभिजित पाटील ही मतं राखतील का, ह्यावर सर्व निर्णय अवलंबून आहे असं माझं मत आहे, माझं विश्लेषण आहे. हे सत्य किंवा असत्य हे तुम्ही सांगायचं मित्रांनो. तसेच अभिजित पाटील यांना किती मतं आहेत हे बी मी इथे सांगणार आहे. जशी मी रणजित शिंदे या उमेदवाराची मतं सांगितली त्याप्रमाणे अभिजित पाटलांची किती मतं आहेत हे बी मी इथं सांगतो की साधारणतः अभिजित पाटील यांनी फार मोठा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांच्या सभेची गर्दी पाहून किंवा त्यांना मिळणारा जनतेचा सपोर्ट पाहून त्यांची मतं किती आहेत तर मी सांगतो की अभिजित पाटलांना संभाव्य अशी माझ्या राजकीय अभ्यासातून पडणारी मते ते 1,00,000च्या पुढे गेलेले आहेत, हे महत्त्वाचं आहे. तरी त्यांची मतं 1,14,075 अशी त्यांना संभाव्य मते मिळतील असा माझा अंदाज आहे. त्याची टक्केवारी ही साधारण 47.95% आहे. म्हणजे एकत्रित रणजित शिंदे यांनी विजयाची बाउंड्री आखलेली जी मतं आहेत ती मतं 95,350 आहेत व ती 95,350 मताची बाउंड्री
पुढे पार करून माझ्या अभ्यासानुसार ती बाँड्री अभिजित पाटलांनी पार केलेली आहे आणि ती 1,14,075 मतं पडतील असा माझा अंदाज आहे. तरी त्याचा जर आपण लीड काढला तर साधारणतः मी मगाशी सांगितलं तुम्हाला 16,158 मताचा लीड आहे. तर साधारणतः 16, 17, 18,000 म्हणजे 20,000च्या आत ही लढत किंवा ही बोली पार पडेल असं माझं राजकीय गणित निघतंय. अजून निवडणुकीला किंवा प्रत्यक्ष मतदानाला एक 7-8 दिवसाची बाकी आहे. या 8 दिवसामध्ये असं काय परिवर्तन होतंय, मतदारांचं काय ज्यादा परिवर्तन होतंय किंवा रणजित शिंदे हे उमेदवार 16,000 मतं कशी आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतील किंवा याच्यापेक्षा अभिजित पाटील हे मतं आपल्याकडे राखण्याचा प्रयत्न करतील हे त्यातून आता पाहायचं आहे. हे व्हिडिओ तयार केल्याप्रमाणे सत्य आहे. मी व्हिडिओचं एक टायटल दिलं होतं, अजून एकदा सांगतो की बबनराव शिंदे यांना हलक्यात न घेता अभिजित पाटील यांनी राजकीय हवेत उडवू नये. परंतु ते उडलेत असं त्याचं आजची परिस्थिती आहे. परंतु तरीसुद्धा अजूनही रात्र वैरायची आहे, पहाट ही चांगली नाही. त्यामुळे येणाऱ्या 8 दिवसामध्ये काय होईल हे अजूनही सांगता येत नाही. परंतु मी सारांश, आकडेवारीचा सारांश आणि वास्तविक परिस्थिती आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण तो प्रामाणिकपणे ऐकलेला आहे आणि माझा उद्देश हाच आहे की कुणाची बाजू वाढायची नाही. कुणी मोठं आहे किंवा कोण छोटं आहे हे सांगण्याचा प्रयत्न नाही. तसेच कार्यकर्त्याने सुद्धा ही माझी आकडेवारी समजून घ्यावी. विनाकारण काहीतरी कमेंट करू नये, वेळोवेळी कमेंट करू नये अशी माझी प्रामाणिक भावना आहे. त्यामुळे राजकारण आजचं होतं उद्या संपून जातं. परंतु मी कुणाची बाजू न वळता ही आकडेवारी आपल्यासमोर ठेवलेली आहे. वास्तविकपणाने हे आपल्याकडे प्रमाणपणे ठेवलेले आहे. तरी माझा एक सांगण्याचा अजून तात्पर्य आहे की 16,000 ते 18,000 मतं अजूनही बबनराव शिंदेला कमी पडते त्यांच्या विजयासाठी आणि अभिजित पाटलांना ती सध्या आकडेवारीतून दिसत आहेत. परंतु ती मतं रणजित भायांनी मिळवली तर त्यांचा मार्ग सुखकर होईल आणि अभिजित पाटलांनी ती मतं राखली तर त्यांचा मार्ग सुखकर होईल. हा माझा सांगण्याचा प्रयत्न आहे. एकंदरीत काहीतरी ओव्हर अभ्यास कुणी करू नये आणि कुणी काहीतरी वेडवाकडे काहीतरी आकडेवारी सांगू नये हा माझा तात्पर्य आहे. आता माढा तालुक्याच्या राजकीय विश्लेषणाबद्दल मी 2 व्हिडिओ तयार केले होते. ते आजचा व्हिडिओ हा शेवटचा व्हिडिओ आहे. साधारणतः 15 ते 18,000 या मताचा लीड सध्या शिंदे यांच्यावर आहे. परंतु एकंदरीत 16 ते 18,000 मताचा लीड सध्या आहे. मग तो लीड कमी करण्यासाठी रणजित शिंदेने प्रयत्न केला पाहिजे. तरी आपण माझं 1-2 दिवसाने राजकीय विश्लेषण पुन्हा एकदा ऐका. माढा तालुक्यावर नव्हे तर पुन्हा एकदा मी महाराष्ट्र राज्यांचा निकाल आपल्याला सांगणार आहे. त्याच्यामध्ये विभागवार असं विश्लेषण मी करणार आहे. तर तो व्हिडिओ किंवा ते राजकीय विश्लेषण तुम्ही ऐकण्यासाठी आजच आवाज 55 न्यूज या आपण पाहत असलेल्या चॅनलला सबस्क्राईब करावे व व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, शेअर करावे हीच मी विनंती करीत आहे. तरी आज इथंच मी थांबतो आणि माढा तालुक्याचं राजकीय विश्लेषण आज संपवतो व संपवण्या अगोदर अजून पुन्हा एकदा सांगतो की ह्या तालुक्यातील राजकीय गणित मी 2 वेळेस सांगितलं. तरी आज मी 16 ते 18,000 या मताच्या फरकानं किंवा या मताची कुंडी कोण फोडेल त्याचा विजय नक्की होणार आहे. इथपर्यंतच मी आज सांगतो. नमस्कार, धन्यवाद, नमस्ते.